उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या बैठकीत भाजप आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत एक मोठं विधान केलंय. आमचं जहाज बुडणार नाहीये, तर भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज हे बुडणार आहे असं ठाकरे म्हणालेत. तर शहा हे 3 पक्षांचे पक्षप्रमुख आहेत. सत्ता येते जाते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असं विधान ठाकरेंनी केलंय. तर ज्याला पक्ष सोडून जायचंय त्याला जाऊ द्या असा थेट इशाराही ठाकरेंनी दिलाय. ठाकरे काय म्हणालेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. आमचं जहाज बुडणार नाही, भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार आहे. अमित शहा अजित पवार आणि शिंदेच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता आल्यावरती हुरळून जायचं नसतं, तर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावरती काही परिणाम होणार नाही असं ठाकरे म्हणाले. तर ज्याला सोडून जायचं त्याला जाऊ द्या, कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत असा थेट इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. एकंदरीतच आपण पाहतोय की आता सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली असं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. आणि त्यावरून पक्षाची ताकद कमी होतीये का, येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे सेनेला याचा परिणाम भोगावा लागेल का, अशा अनेक चर्चा होत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांना आधार देणारं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, याचा परिणाम पक्षावरती होणार नाही असं आता ठाकरे म्हणाले. आम्हाला परत पडत नाही. त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी.